नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक पालकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पेटीएमने नुकतंच एक नवीन फीचर आणलंय, पेटीएम पॉकेट मनी. हे फीचर खास टीन्ससाठी म्हणजेच किशोरवयीन मुलांसाठी डिझाईन केलंय. आज आपण हे समजून घेणार आहोत की हे फीचर नक्की कसं काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर आपण पूर्णपणे डोळे झाकून विश्वास कसा ठेवू शकतो. चला तर मग सुरू करूया. आता तुम्हालाही हा प्रश्न नक्कीच पडला असेल की आपल्या मुलांना डिजिटल पेमेंट्सची सवय लावताना ते प्रमाणापेक्षा जास्त खर्च तर करणार नाहीत ना, किंवा ते एखाद्या ऑनलाईन फसवणुकीला बळी तर पडणार नाहीत. पालकांची हीच भीती दूर करण्यासाठी आज आपण या सुरक्षित आणि पूर्णपणे सुपरवाइज डिजिटल पद्धतीची माहिती घेणार आहोत. आजच्या या स्पष्टीकरणात आपण 5 मुख्य मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. आधी आपण समजून घेऊया मुलांच्या पेमेंटची नेमकी अडचण. त्यानंतर पेटीएम पॉकेट मनीची ओळख, त्यातले कडक सेफ्टी कंट्रोल्स, रिअल टाईम ट्रॅकिंग आणि शेवटी याचा सुरक्षित सेटअप कसा करायचा ते बघू. चला पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. पेमेंटची अडचण. रोख रक्कम आणि दुसऱ्यांचा फोन वापरण्याच्या पलीकडे आता आपण कसं गेलोय ते पाहूया. बघा, आत्तापर्यंत मुलं काय करायची, एकतर आपण त्यांना खिशात कॅश द्यायचो ज्याचा कोणताही हिशोब नसायचा, किंवा मग मुलं पेमेंटसाठी आपलाच फोन मागायची, नाहीतर QR कोडचा फोटो पाठवून आपल्यालाच पेमेंट करायला लावायची. पण आता हे सगळं बदलणार आहे. आता त्यांना त्यांच्या स्वतःच्या फोनवरच UPI वापरता येईल आणि तेही तुमच्या पूर्ण नियंत्रणाखाली. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. पेटीएम पॉकेट मनीची ओळख. हे NPCIच्या UPI सर्कल या अत्यंत सुरक्षित तंत्रज्ञानावर आधारित आहे. इथं एक गोष्ट स्पष्ट करतो, या सुविधेसाठी मुलांचं स्वतःचं बँक खातं असण्याची अजिबात गरज नाहीये. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. हे फीचर थेट तुमच्या म्हणजेच पालकांचे सेव्हिंग्ज किंवा करंट अकाउंटशी सुरक्षितपणे जोडलं जातं. त्यामुळे बँक अकाउंट उघडण्याची कोणतीही झंझट नाही. आता आपण तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. कडक सुरक्षितता नियंत्रणे. मुलांना जास्त खर्च करण्यापासून आणि फसवणुकीपासून हे कसं वाचवतं ते बघूया. मुलांच्या हातात पैसे दिले की ते वारेमाप खर्च करतील अशी भीती साहजिकच वाटते. पण इथे तसं होणार नाही, कारण संपूर्ण UPI नेटवर्कवर या सुविधेची जास्तीत जास्त मासिक मर्यादा फक्त 15,000 रुपये इतकीच ठेवण्यात आली आहे. आणि एवढंच नाही तर मुलं एकावेळी जास्तीत जास्त 5,000 रुपयांचंच पेमेंट करू शकतात. त्यामुळे ओव्हर स्पेंडिंगचा प्रश्नच येत नाही. आणि सुरक्षेचा विचार केला तर यांनी कूलिंग ऑफ पिरियडची भक्कम भिंतच उभी केली आहे. म्हणजे असं की खातं चालू झाल्यावर पहिल्या 30 मिनिटात मुलं फक्त 500 रुपयांपर्यंतच व्यवहार करू शकतील. पहिल्या 24 तासात ही मर्यादा 5,000 रुपये असते आणि त्यानंतरच तुम्ही ठरवून दिलेली महिन्याची मर्यादा लागू होते. त्यामुळे घाईघाईत किंवा चुकून मोठा खर्च होण्याची शक्यताच उरत नाही. याशिवाय काही अतिशय कडक नियम आहेत ज्यात कोणतीही तडजोड नाही. जसं की मुलं कोणतंही इंटरनॅशनल पेमेंट करू शकत नाहीत. कॅश विड्रॉल तर पूर्णपणे बंदच आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे ॲप वापरण्यासाठी फोनला डिव्हाइस लॉक असणं बंधनकारक आहे. याचा अर्थ फोन सुरक्षित तर पैसा सुरक्षित. आता जाऊया आपल्या चौथ्या मुद्द्याकडे, रिअल टाईम ट्रॅकिंग. मुलांच्या खर्चावर तुम्हाला थेट आणि अचूक नजर कशी ठेवता येईल ते पाहू. पेटीएमची स्पेंड समरी खरंच खूपच जबरदस्त काम करते. मुलांनी शाळेच्या कॅन्टीनमध्ये किती खर्च केला, मेट्रो किंवा कॅबसाठी किती दिले, किंवा ऑनलाईन शॉपिंगवर किती पैसे उडवले, या सगळ्याचा आपोआप वर्गीकरण होतं. आणि हे सगळं तुम्हाला तुमच्या फोनवर रिअल टाईममध्ये बघायला मिळतं. म्हणजे मुलांचा प्रत्येक खर्च आता तुमच्या रडारवर असेल. आता शेवटचा आणि 5वा भाग, सुरक्षित सेटअप. हा सगळा कंट्रोल तुमच्या हातात कसा राहील ते समजून घेऊया. हे सुरू करणं अगदी सोपं आणि पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात आहे. तुमच्या ॲपमध्ये जाऊन पॉकेट मनी निवडा, मुलाचा UPI QR स्कॅन करा आणि त्यांचे डॉक्युमेंट डिटेल्स व्हेरीफाय करा. पण लक्षात घ्या, मुलाला ॲक्सेस देण्यासाठी आणि त्याची खर्चाची मर्यादा ठरवण्यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा पेटीएम UPI पिन टाकावाच लागतो. म्हणजेच तुमच्या परवानगीशिवाय पानही हलणार नाही. आणि समजा मुलाचा फोन हरवला किंवा त्यांनी जास्तच खर्च करायला सुरुवात केली तर घाबरण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या फोनवरून एका क्लिकवर त्यांचा ॲक्सेस तात्काळ रद्द करू शकता. ह्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा UPI पिन वापरावा लागेल. सगळी सूत्र तुमच्याच हातात आहेत. तर या माहितीच्या शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
आजच्या डिजिटल जगात मुलांना पैशांचं महत्त्व आणि जबाबदारी शिकवणं गरजेचं आहे. पण ते करताना सुरक्षितता आणि योग्य देखरेख असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हे नवीन टूल नक्कीच या दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा एक उत्तम प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.